अर्जुन शरणागत झाल्यामुळं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय हेच अवताराचं ब्रीद असलेले भगवान अर्जुनाला आणि त्याचं निमित्त करून आपल्या सर्वांनाच प्रत्येकाचं जीवनात खरं कर्तव्य कोणतं, ते कसं पार पाडावं, शेवटचा दिवस कसा गोड करावा, जीवनाचं सार्थक कशात आहे आणि खरा आनंद मनःशांती प्राप्तीचा मार्ग कोणता, त्याचा उपदेश करतात. तीच ही भगवद्गीता. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री साईनाथाय नमो नमः. मंडळी, भगवंतांच्या आणि सद्गुरूंच्या कृपेने आता आपण 9व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. आपण नेहमीच्या प्रथेप्रमाणे प्रथम या पहिल्या 8 अध्यायात काय शिकलो त्याचा अगदी थोडक्यात आढावा घेऊ. त्यानंतर 9व्या अध्यायाच्या अभ्यासाला सुरुवात करू. एक लक्षात घ्या, भगवंतांनी ही नामरूपात्मक दुनिया बनवली आणि मग काय केलं, ते स्वतःच या दुनियेतल्या प्रत्येक निर्मितीमध्ये नामरूपाने अभिव्यक्त झाले. जेव्हा त्यांनी या जीवाला असं सांगितलं की बा जीवा, आता दुनियेत जा, तू दुनिया तुझ्यासाठी बनवली आहे, तेव्हा जीव काय म्हणाला, भगवंता तुम्हाला सोडून राहणं कसं शक्य आहे. ह्या अफाट अशा रूपात्मक रंगीबेरंगी दुनियेमध्ये मी तुम्हाला कसं काय ओळखू. तेव्हा भगवंत तुमची आठवण मी कशी ठेवणार. भगवंत काय म्हणाले, बा जीवा तू काळजी करू नको, रूप मी माझ्याजवळ ठेवतो आणि तुला नाम देतो, तू नाम घेऊन जा. अशा रीतीने भगवंतांनी वाटणी केली, रूप स्वतःकडे ठेवलं आणि नाम देऊन जीवाला दुनियेमध्ये पाठवून दिलं. आता काय झालं, जीवाजवळ नाम आहे, भगवंताकडे रूप आहे. त्यामुळे ज्या वेळेला जीवाने नाम घेतलं ना, तेव्हा भगवंत त्याला पाहिजे असलेल्या रूपामध्ये हजर व्हायला लागले बरं का. जे त्याच्या दृष्टीने योग्य रूप आहे त्याच्या रूपात हजर आणि त्याच्या इच्छाही पूर्ण करायला लागली. अशा रीतीने काय झालं, इच्छा माणसाच्या पुऱ्या व्हायला लागल्या, त्याचं सुख वाढायला लागलं. आता जसं सुख वाढायला लागलं ना, तसं हळूहळू जीव भगवंतांना विसरायला लागला बरं का. तो त्याने विसरला आणि मग रंगीबेरंगी दुनियेत आणि उपभोगातच रमून गेला. पण भगवंतांनी जीवाला हे पण सांगितलं होतं बरं का, की जरी तुला माझी आठवण झाली नाही ना, तरी मी मात्र तुझी आठवण कधीच विसरणार नाही, किंबहुना तुला माझी आठवण विसरून पण देणार नाही. आता जीव भगवंताने विसरला म्हणून भगवंताने काय केलं, त्याच्यासाठी खास बनवलेला एखादा रोग, एखादा आजार, एखादा संकट स्मरणपत्र म्हणून पाठवायला सुरुवात केली. तसं बघा ना, आता 21व्या शतकामध्ये फारच विषयभोगामध्ये रमला. मग भगवंताने काय केलं, एक कोरोना नावाचा छोटासा विषय म्हणून सोडून दिला. काय झालं, सगळं जीवन गेले 7-8 महिने डिस्टर्ब झालं की नाही, जीवाला आठवण झाली. आता हे स्मरणपत्र मिळाल्याबरोबर जीव जर पुन्हा भगवंताकडे वळला ना, नामस्मरणाकडे वळला तर ठीक आहे. पण भगवंत काही थकत नाहीत बरं का. ते एकामागून एक कडक अशी स्मरणपत्र पाठवतच राहतात, लक्षात घ्या. आता या दुःखाने जीव उपरती झाली आणि जीव जर परत मागे फिरला, त्याने जाणलं की जगातल्या ज्या काही वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, त्यांच्यापेक्षा भगवंताची भक्ती, त्याची प्राप्ती जास्त श्रेष्ठ आहे. मग त्याने काय केलं, त्याला दुःखाने आणि संकटामुळे जो काही विषाद आला होता ना, तो विषाद मग भोग नाही राहिला, त्या विषादाचं योगामध्ये रूपांतर झालं. आता माणसाला जर विषाद रोग झाला तर तो काय करतो, तो एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे जातो. पण या विषादाच्या रोगाचं जर त्याला योगात रूपांतर व्हावं असं वाटत असेल तर तो भगवद्गीतेच्या अभ्यासाकडे वळतो. अगदी साधा सरळ हिशोब आहे. आणि हाच तर भगवद्गीतेचा पहिला अध्याय. दुसरं काय, पहिल्या अध्यायात हेच झालं आहे. अर्जुनाला काय झालं होतं, आपल्या सफलतेचा, यशाचा गर्व झाला होता, दुसरं काय होतं. आणि कौरवांचा प्रचंड द्वेषाने तो पछाडलेला होता. भगवंतांना आपल्या भक्तामध्ये हे दोन्ही दोष आवडत नाहीत हो. कारण जिथे जिथे गर्व आहे ना, तिथे भगवंताला आपण विसरलोच समजा. मग भगवंताने काय केलं, भगवंताने लीला केली हो. अर्जुनाने जेव्हा सांगितलं की माझा रथ 2 सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करा, शत्रुपक्षामध्ये माझ्याशी लढायला कोण तयार आहे, मला एकदा बघू दे, असं सांगितल्यावर त्याने काय केलं, त्याने अशा ठिकाणी रथ नेला की त्याला समोर कोण दिसलं, त्याचे अतिशय प्रिय असे आजोबा भीष्म पितामह दिसले आणि अतिशय आदरणीय असे सद्गुरू द्रोणाचार्य दिसले.
शिवाय अनेक मित्र पाहिले, नातेवाईक दिसले आणि मग त्याच्या मनात विषाद निर्माण झाला. अरे मी आज या सगळ्या माझ्या नातेवाईकांना मारण्यासाठी, माझ्या गुरुला मारण्यासाठी, माझ्या आजोबाला मारण्यासाठी इतका उत्सुक झालो होतो, उतावीळ झालो होतो. आणि त्यामुळे त्यांचं चरणतीर्थ घ्यावं अशी माणसं आहेत ह्यांच्या मृत्यूला मी कारणीभूत होणार होतो. त्याचा इतका जबरदस्त धक्का त्याला बसला की त्याला विषाद आला, प्रचंड विषाद निर्माण झाला आणि युद्धभूमी सोडून जाण्याचा त्याने निश्चय केला. पण मंडळी त्याने एक शहाणपणा केला बरं का. तो सत्शिष्य होता, चांगला शिष्य होता. त्यामुळे तो भगवंतानं शरण गेला आणि त्याने विचारलं की मी काय करू. मग भगवंताने त्याला जे काही सांगितलं ना, त्यामुळे काय झालं, त्याच्या विषादाचं रूपांतर विषाद रोगामध्ये न होता विषाद योगामध्ये झालं. अर्जुन भगवंताला काय म्हणत होता, या परिस्थितीमध्ये मी कसं वागणे श्रेयस्कर आहे ते मला सांगा, माझ्यासाठी योग्य आहे ते काय ते मला सांगा. म्हणून मग भगवंताने दुसऱ्या अध्यायात त्याला उपदेश द्यायला सुरुवात केली. आता प्रथमच त्यांनी काय केलं, अगदी प्रथम त्याला आत्मा अनात्मा इतक्या एकदम उच्च स्तरावर नेऊन ठेवलं आणि काय सांगितलं की आत्मा अमर आहे रे बाबा, तो कधीच मरत नाही, त्याला कोणी मारूही शकत नाही. त्यामुळे मी माझ्या गुरूंना मारणार आहे, माझ्या आजोबांना मारणार आहे, कसा मारू असं नाही रे विचार करू. काय सांगू का, तू त्यांना मारूच शकणार नाहीस, तूच काय त्यांना कोणीच मारू शकणार नाही, त्यांच्या आत्म्याला कोणी मारूच शकत नाही. आणि दुसऱ्या अर्थात तू काय एक लक्षात ठेव, प्रत्येक शरीर तर कसं जन्माला येतं, काही काळ टिकतं, काही काळानंतर निश्चितपणे जातं, त्यात काही शंका नाही. ते शरीर मरतं पण त्यातला आत्मा मरत नाही, जीव मरत नाही. तो काही काळ अव्यक्त असतो, एवढंच अव्यक्त असतो. काही काळ शरीराच्या माध्यमातून व्यक्त होतो, काही काळानंतर शरीराचा त्याग केला तर पुन्हा व्यक्त होतो, त्याच्यानंतर काही काळ गेला की दुसरं शरीर धारण करतो आणि पुन्हा व्यक्त होतो. यात मारण्याचा प्रश्नच कुठे आला आणि त्यासाठी दुःख कशाला करायचं. आता भगवंतांनी हे जे काही उच्च विचार सांगितले हे जसे त्यावेळेला आपल्याला समजले नाहीत ना, तसे त्यालाही नाही समजले, अर्जुनालाही नाही समजले. कारण तो तर विषादाने घेरलेला होता, दुःखाने तर ग्रस्त झालेला होता आणि आध्यात्मिक विचाराचा पूर्ण अर्थ त्याला समजणं शक्यच नव्हतं. त्यामुळे काय होतं, अर्जुनही गोंधळून गेला. पण त्याच्या विचारांची दिशा मात्र थोडीशी बदलली हे निश्चित आहे. मग भगवंताने त्याला सांगितलं, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा अपायना अनित्या ता स्थितिक्षस्व भारत. दुसऱ्या अध्यायातल्या 14वा श्लोक आहे. जीवनात ते काय म्हणाले, जीवनात प्रारब्धाप्रमाणे सुखाचे दुःखाचे प्रसंग येणारच, ते प्रत्येकाच्या जीवनात येतातच आणि ते कोणीच टाळू शकत नाही. पण एक लक्षात ठेवावं, कोणताही प्रसंग येतो, काही काळ टिकतो, काही काळानंतर निश्चितपणे जातो. त्यामुळे जेव्हा त्या प्रसंगातून जात असतो तेव्हा कसं वागावं माणसाने, ते म्हणाले गडबडून जाऊ नये, गडबडून न जाता शांतपणे स्वस्थपणे सारासार विचार करावा आणि योग्य मार्गाने त्या प्रसंगाला तोंडही द्यावं, सहन करावं, या प्रसंगातून पार व्हावं. यासाठी त्यांनी कासवाचं उदाहरणसुद्धा दिलं ना पुढे. त्यानंतर भगवंतांनी काय केलं, जो गीतेचा मूळ उपदेश आहे तो त्याला केला. काय सांगितलं, सुखदुःखे समेकृत्वा लाभालाभो समेकृत्वा जयाजय समेकृत्वा ततो युद्धायुज्यस्व नैवम पापम अवश्यसी. 28 दुसऱ्या अध्यायातला 38वा श्लोक आहे मला वाटतं. तर सांगितलं काय म्हणाले, जीवनात सुखदुःख येणारच आहेत ना, ते प्रत्येकाच्याच येतात. लाभ होणार, हानी होणार, जय होणार, पराजय होणार, हे होतच राहणार आहे, हे नक्कीच आहे. पण सुखाने उड्या पण मारायला लागू नये आणि दुःखाने मोडूनही जाऊ नये. सुखाने काही हिस्टेरिया होऊन देऊ नका, पण दुःखाने अगदी पूर्णपणे आता एंड ऑफ द रोड असं म्हणायचं काही कारण नाही. त्या सर्वांनी प्रभावित न होता काय करावं, विवेकबुद्धीने आणि परमेश्वरावर भरोसा ठेवून आपलं कर्तव्य कर्म करीत राहावं. तोच तर खरा पुरुषार्थ आहे ना, तोच खरा पुरुषार्थ आहे. आता हे कर्तव्य कर्म कसं करावं हे सांगताना भगवंतांनी कर्मयोगाचा सिद्धांतच मांडला ना. काय म्हणाले, कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्तव कर्मणी. दुसऱ्या अध्यायातल्या 47व्या श्लोकात कर्मयोगाचा सिद्धांत मांडला. हा जो कर्मयोगाचा सिद्धांत आहे त्यात भगवंतांनी काय सांगितलं की कर्म करणं हा तर प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यासाठी त्याला कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, सारासार विचार बुद्धी भगवंताने दिलेलीच आहे आणि ते प्रत्येकाने केलंच पाहिजे. ही क्षमता भगवंताने अगदी प्रत्येकाला दिलेली आहे. पण त्या कर्माचं फळ केव्हा मिळावं, किती मिळावं, कसं मिळावं, कुठे मिळावं हे आपल्या हातात नाही हो. ते त्याच्यासाठी इतर अनेक गोष्टी कारणीभूत असतात आणि त्यात प्रारब्धाचा हिस्साही फार मोठा असतो ना, हेही जाणलंच पाहिजे. तसंच अमुक कर्म मिस करणार, कारण काय,
सर्वात उत्तम ते मीच करू शकतो, हा दुराग्रह नको असं ते म्हणाले. कारण एकच कर्म उत्तम रीतीने करण्याचे अनेक मार्ग असू शकतात, हे जाणलंच पाहिजे, हे नक्की आहे. तसंच अमुक अमुक कर्म मी करणारच नाही असा सुद्धा दुराग्रह नको. कारण जीवनामध्ये प्रारब्धाने जे काही वाटायला येतं ना, ते माणसाला करावंच लागतं की, त्यात काय शंका आहे. या संबंधात आपण असं पाहिलं की ही जीवनाकडे पाहण्याची कर्तव्याधिष्ठित जीवन पद्धती आहे. ड्युटी ओरिएंटेड वे ऑफ लाईफ हा आहे, हे नक्की आहे. प्रत्येकाने आपापलं कर्तव्याचा चोख बजावलं ना, तर दुसऱ्याला त्याच्या अधिकारासाठी भांडण करावं लागत नाही, ते त्याला आपोआप प्राप्त होतात. जसं बघा ना, आता इथे आपण सगळे या यूट्यूबवर प्रवचन मी करत असतो. कशासाठी? गीतेचं ज्ञान सर्वांना प्राप्त व्हावं, उपलब्ध व्हावं म्हणून. हे खरं आहे ना. आता जर असं असेल तर काय केलं पाहिजे? तुम्ही काही मोकळी मंडळी नाही हो, मला माहिती आहे तुम्ही सगळे कार्यरत आहात. तरीसुद्धा जर तुम्ही तुमचा वेळ काढून ही प्रवचन ऐकता ठराविक वेळेला, तर मग काय करायला पाहिजे? मला ठराविक वेळेला प्रवचन सुरू केलं पाहिजे, ठराविक वेळेला बंदही केलं पाहिजे आणि गीतेचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे, चांगली चांगली उदाहरणं शोधली पाहिजेत आणि माझ्या जास्तीत जास्त क्षमतेप्रमाणे ती तुमच्यापुढे प्रस्तुत केली गेली पाहिजे. हे खरंच आहे. तसंच तो अर्थ जीवनात कसा उतरवायचा, या ज्या काही साधना भगवंतांनी गीतेत सांगितली आहेत, त्याची पण सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलीच पाहिजे. हा तुमचा अधिकार आहे हो, त्यात काही शंकाच नाही. या उलट आता बघा, मी इथे येतो, विचार माझे व्यक्त करतो, हे तुम्ही शांतपणे ऐकले पाहिजेत की नाही? निदान हे विचार ऐकत असताना झोपता कामा नये किंवा उगाच टीव्हीला बघायला इतर काहीतरी करणं असं सुद्धा करता कामा नये. हे तुमचं कर्तव्य आहे नीट ऐकणं. हे म्हणजे बघा, दोघांनी जर आपापली कर्तव्य पार पाडली ना, तर दोघांच्या अधिकाराची पूर्ती होते ना, यासाठी भांडावं लागणारच नाही. याच्या पुढच्या काही श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला बुद्धीची महती सांगितली, अतिशय महत्त्व वर्णन केलं बुद्धीचं. आणि प्रत्येक कर्म सत्सद बुद्धी वापरून करावं आणि कोणत्याही परिस्थितीत बुद्धीचा समतोल जाऊन देऊ नये, सांभाळावा असंही सांगितलं. आणि तोच खरा योगी असंही ते म्हणाले, तोच खरा ज्ञानी माणूस असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे असा खरोखरच काही कोणी असू शकेल का, अशी शंका भगवंत अर्जुनाच्या मनात जरूर आली. आणि म्हणून त्यांनी त्याच्यासाठी स्थितप्रज्ञ असा शब्द वापरला बरं का. असा कोणी असेल का हो स्थितप्रज्ञ, की ज्याची प्रज्ञा म्हणजे बुद्धी कधीच रेळमळीत होत नाही, असं कोणी असू शकेल का? असलं असतं त्याचं काय लक्षणं आहेत, असं अर्जुनाने विचारल्यामुळं त्या दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या 18 श्लोकामध्ये भगवंतांनी स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणं अतिशय अप्रतिम रीतीने सांगितली, त्यात काही शंकाच नाही. नंतर काय झालं, पुढे 3, 4 आणि 5 या अध्यायामध्ये भगवंतांनी कर्मयोग आणि त्याचं महत्त्व विशद केलं. कर्तव्य कर्म करत राहा असं सांगितलं, पण त्याचबरोबर ते कर्तव्य कर्म करताना मी ही भूमिका हळूहळू घट्ट बनत जाते असंही सांगितलं आणि कर्तृत्वभाव वाढत जातो असं ते म्हणाले. त्याचबरोबर मी करता ही भूमिका झाली की मी माझं कर्तव्य मी केलं, आता इतरांनीही माझ्या बाबतीत त्यांचं कर्तव्य केलंच पाहिजे ही अपेक्षाही तयार होते असंही ते म्हणाले. मग या बंधनातून सुटण्यासाठी काय करावं? भगवंतांनी त्यासाठी सांगितलं की आपली भूमिका अशी असावी, नैव किंचित करोमि इति युक्तो मन्येत तत्त्ववित्. मी काहीच करत नाही. करता करविता कोण आहे? करता करविता भगवंत आहे. तोच सगळं घडवीत असतो, तो माझ्याकडून कर्तव्य कर्म करून घेत असतो असा विचार करावा. आणि हे एकदा समजलं की मी करता ही भूमिका आपोआप कमी होत जाते आणि मी करता नसल्यामुळे त्याचं अमुक फळं मला मिळालं पाहिजे असंही कमीच होत जातं. त्यामुळे मग काय होतं, त्याचबरोबर मी आता करता नाही आहे, त्यामुळे इतरांनी माझ्यासाठी त्यांचं कर्तव्य कर्म करावं ही अपेक्षा देखील हळूहळू कमी होत जाते. आणि मग काय करायचं? भगवंताने पुढे असं सांगितलं की त्यासाठी केलेलं कर्म लगेच भगवंताला अर्पण करा. हा अर्पण योगसुद्धा त्या अध्यायातच त्यांनी सांगून टाकला आपल्याला. त्यानंतर काय झालं, कर्तृत्व अभिमान भोक्तृत्व अभिमान संपला, हे खरं आहे. पण आणि आता आपण खऱ्या अर्थानं साधक बनलो. या कर्मयोगाच्या अनुष्ठानानं काय झालं, अंतःकरण शुद्धी होते आणि या शुद्ध अंतःकरणातच भगवंताला जाणण्याची जिज्ञासा पण निर्माण होते, हे खरं आहे. आता संसाराचा मोह झाला कमी, हे खरं, पण अजूनही मनावर ताबा कुठे प्राप्त झाला आहे? मनावर ताबा प्राप्तच झाला नाही आणि त्यामुळे मन काही भगवंताकडे वळत नाही. म्हणून मग भगवंताने 6व्या अध्यायात आपल्याला योगाभ्यास करा असं सांगितलं, ध्यानयोगाचं महत्त्व सांगितलं, हे खरं आहे. पण योगमार्ग सोपा नक्कीच नाही ना, तो काही सर्वांना साध्य होईल नक्कीच नाही. आता 6व्या अध्यायातल्या ज्ञानदेवांचं जे भाष्य आहे त्याच्यावरचं ना, त्यात त्यांनी कुंडलिनी जागृतीची सगळी प्रक्रिया सांगून टाकली, हे सगळं खरं आहे. पण हे पण जाणलं हो, हा कुंडलिनी योग काय, ध्यानयोग काय,
हे सोपं नक्कीच नाही आहे. सामान्य संसारी माणसांसाठी हे सोपं नाही, हे मी त्यावेळेस स्पष्ट केलंच होतं. आता जे भगवद्गीतेचे पहिले 6 अध्याय आपण पाहिले, त्यात भगवंतांनी काय सांगितलं? साधनामय जीवन कसं असावं, साधकाचं जीवन कसं असावं, हे भगवंतांनी अगदी कुठली कुठली साधना करावी त्याच्या सहित सांगितलं, हे खरं आहे. पण आता ते आपलं लक्षात येतं की यात सगळ्यात महत्त्व काय आहे? समत्वाचं दर्शन होणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या सर्व साधनांमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं काय असेल तर मनाचं आणि बुद्धीचं समत्व, या शंकाच नाही. आणि ते प्राप्त करायला पाहिजे, तोच समत्व योग आहे असंही भगवंतांनी सांगितलं. आता समत्व योगाचं अगदी थोडक्यात वर्णन भगवंतांनी जे 6व्या अध्यायात केलं ना, तिथे ते काय म्हणाले? आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सहयोगी परमो मतः. 6व्या अध्यायातल्या 32वा श्लोक होता. जसं आपण स्वतःशी वागतो तसं सर्वांशी वागावं. जे इतरांनी आपल्या बाबतीत बोललेलं केलेलं आपल्याला आवडत नाही, ते आपण इतरांच्या बाबतीत करू नये. अर्थात त्यासाठी आधी काय केलं पाहिजे? कर्तृत्वभाव नियंत्रित करायला लागेल. योगमार्ग सर्वांसाठी काही सोपा नाही आहे, कठीण आहे, शंकाच नाही. मग आपल्यासारख्या संसारी साधकांनी काय करावं? त्यासाठी भगवंतांनी 7व्या अध्यायामध्ये जीव, जगत आणि ईश्वर यांचं वर्णन केलं आणि त्यांना जो आधार देणारा परमात्मा आहे त्याचा प्राप्तीचा सोपा उपाय पण सांगितला ना. काय म्हणाले? दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेहताम तरंती ते. 7व्या अध्यायातला 14वा श्लोक होता. भगवंतांनी काय सांगितलं? त्याने सांगितलं की मला संपूर्ण शरण या. या श्लोकामध्ये सांगितलं संपूर्ण शरण या, मी तुम्हाला या मोहमयी मायाच्या पाशातून पूर्णपणे सोडवून माझ्यापाशी स्थिर करीन असंही सांगितलं. आणि असं कोण करत नाही आणि कोण करतात हेही सांगितलं. या संबंधात त्याने 4 प्रकारच्या भक्तांचं वर्णनसुद्धा केलं आणि हेही सांगितलं की यातला जो ज्ञानी भक्त आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे. आता 7व्या अध्यायात भगवंतांनी जीव, जगत, ईश्वर आणि परमेश्वर यांच्याबद्दल जे काही सांगितलं ते जर आपण आपल्या जीवनाच्या संदर्भात जाण्याचं ठरवलं तर त्यांनी त्याचे 3 प्रकार सांगितले असं आपल्या लक्षात येईल. 1. आपलं जीवन आपल्या व्यक्तित्वाच्या दृष्टीने कसं असावं. खरं धर्ममय आणि कर्ममय जीवन म्हणजे काय? कर्मयोगी जीवन म्हणजे काय? दुसरं, आपलं जीवन आणि साधना कोणासाठी असावी, कशी असावी. आणि तिसरं, आपलं खरं स्वरूप काय आहे. आता हे जो 7वा अध्याय होता त्याच्यात ज्ञान विज्ञान योग सांगता अगदी शेवटच्या 2 श्लोकात भगवंतांनी काय सांगितलं बरं? त्याने असं सांगितलं की परमेश्वराला जर समग्रतेने जाणायचं असेल तर त्याला ब्रह्मरूपाने जाणलं पाहिजे, अध्यात्मरूपाने जाणलं पाहिजे, कर्मरूपाने जाणलं पाहिजे. आदिभूत म्हणजे काय, आदिदैव म्हणजे काय, आदियज्ञ म्हणजे काय, या रूपानेही भगवंताला जाणलं पाहिजे. आणि असंही स्पष्ट केलं की जो माणूस अगदी मृत्यूसमयीसुद्धा म्हणजेच प्रयाणकालीसुद्धा भगवंताचं नाम घेत घेत ध्येय ठेवतो, तो कसा असतो? तो खरा युक्तचेतस आहे असं ते म्हणाले. आणि मग ह्याबाबत अर्जुनाने या 6 शब्दांचा निश्चित अर्थ काय असंही विचारलं. आणि ज्यांनी स्वतःला पूर्णपणे नियंत्रित केलेलं आहे आणि ते लोक अंत्यकाळी तुम्हाला कसे जाणतात हे विचारलं. यामुळे ज्ञानयोग आणि विज्ञानयोगाचं विवेचन चालू असतानाच मध्ये 8वा अध्याय आला. आता या 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाचे जे पहिले 6 प्रश्न होते ना त्यांची उत्तरं अगदी एका शब्दात दिलेले आढळतात. अर्थात ते आपण मात्र काय केलं, अगदी सविस्तरपणे समजावून घेतली, हे खरं आहे. तसंच अंत्यकाळी म्हणजे मरणाच्या समयी भगवंतांना कसं जाणायचं हे मात्र 8व्या अध्यायात भगवंतांनी सविस्तरपणे सांगितलं बरं का. अनेक श्लोक त्यासाठी खर्ची घातलेत. त्या संबंधातच मग भगवंतांनी उत्तरायण, दक्षिणायन इत्यादी विषय पण घेतले ना, आणि ते आपण सविस्तर जाणून घेतलेलेच आहेत. आता जेव्हा आपण 8व्या अध्यायाच्या बाबतीत हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की उत्तरायण काय, दक्षिणायन काय हे केवळ पंचांगात पाहून ठरवायचं नसतो. आपली साधना कशी आहे ते महत्त्वाचं आहे. आपली साधना करत राहावं, वाढवत राहावं हे खरं. म्हणजेच काय करावं, भगवंताने आपल्यावर जे काही कर्तव्य कर्म सोपवली आहेत ती निष्काम भावनेने करावी. त्यांचं नाम घेत राहावं, अनुसंधान कायम ठेवावं. मग आपण केव्हाही जरी ध्येय सोडला ना तरी ते उत्तरायण आणि शुभकाल असंच होईल, यात काही शंकाच नाही. आता 7व्या अध्यायात अर्धवट राहिलेला जो विषय होता ना ज्ञान विज्ञानाचा, तो भगवंत 9व्या अध्यायात पुढे चालवत आहेत. आणि म्हणूनच या 9व्या अध्यायात भगवंत स्वतः सुरुवात करत आहेत. त्याच्याकडे आपण आता वळूया. हरिओम.